नमस्कार मंडळी, सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. अशातच झी मराठीवर सुद्धा काही नवीन मालिका दाखल होत आहेत. यामध्ये लोकप्रिय देव माणूस या सिरीज मधील देव माणूस 3 आणि इच्छाधारी नागिन या मालिकांचा समावेश आहे. त्यामुळे झी मराठीवरील काही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. अशातच आता एका मालिकेच्या अभिनेत्रीने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे ही लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर मंडळी, झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आगळ्या वेगळ्या स्टोरीने आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने ही मालिका सध्या प्रेक्षकांचं मन जिंकले. आता याच मालिकेत लीला हे पात्र साकारणारी अभिनेत्री वल्लरी विराजने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर वल्लरी विराजने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिने सकाळी नाश्ता करताना आम्ही सगळ्यात जास्त काय मिस करू यावर गप्पा मारतोय असं लिहिलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे अभिनेत्रीने नवरी मिळे हिटलरला ही मालिका संपणार असल्याची हिंट दिली आहे का, अशा चर्चा रंगल्या आहेत. दरम्यानच्या काळात TRP मुळे अनेक मालिका बंद होताना दिसत आहेत. त्यामुळे कमी TRP मुळे नवरी मिळे हिटलरला ही मालिका सुद्धा बंद होते का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दरम्यानच्या काळात नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या वेळेत बदल केल्यामुळे या मालिकेला TRP कमी मिळतोय असं सांगण्यात आलं आहे. तर कमी TRP मुळेच ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच वल्लरी विराजने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे ही मालिका बंद होणार असल्याची हिंट मिळते. सध्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेत ट्विस्ट आला असून काही दिवसापूर्वीच एजंटची पहिली बायको अंतराची मालिकेत एंट्री झाली आहे. तेव्हा खरं तर या मालिकेत वेगळं वळण आल्याचं पाहायला मिळालं. यानंतर मालिकेत अनेक घडामोडी सुद्धा घडत आहेत. परंतु अशातच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का, अशा चर्चा मात्र रंगल्या आहेत. तर काय वाटतं तुम्हाला? झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेने निरोप घ्यावा का, हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.